अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जूनमध्ये एक शांतता करार झालेला होता आणि त्यानंतर परत एकदा प्रत्यक्षात या दोन्ही देशांनी एकमेकांच्यावर हल्ले केले होते, हे तुमच्या देखील लक्षात असेल. पण प्रत्यक्षात डोनाल्ड ट्रम्प अजून देखील म्हणतायत की आम्ही इराणला सोडणार नाही आणि इराणवर हल्ले करण्याची धमकी ते रेग्युलरली देत असतात. पण आता सध्या मागच्या काही दिवसांपासून जर तुम्ही बघितलं तर प्रत्यक्ष युद्ध होताना दिसत नाहीये, पण तरी देखील युद्ध सदृश्य परिस्थिती आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी 24 जुलैला धमकी दिलेली होती की इराणला भाजून काढणार. नंतर त्यांनी 1 ऑगस्टला धमकी दिली की इराणला भाजून काढणार. पण प्रत्यक्षात दोन्ही तारखेला त्यांनी काहीही केलं नाही. आता याच्यावरती डोनाल्ड ट्रम्प यांनी काहीही कारण दिलं असेल की आमचं असं असं ठरलंय, चर्चा चालू झाली वगैरे, पण प्रत्यक्षात जी गोष्ट घडली ती ऐकून तुम्हाला धक्का बसेल. ती म्हणजे अमेरिकेकडं लॉंग रेंज मिसाईल्स संपत आलेले आहेत. त्यांच्याकडे जे इंटरसेप्टर आहेत, म्हणजे जे डिफेन्स सिस्टीम आहे, ती देखील संपत आलेली आहे. त्याचा देखील पुरेपूर वापर झालाय आणि जे अटॅक करण्यासाठी मिसाईल लागतात त्याचा देखील पुरेपूर वापर होत आलाय. त्यामुळे अमेरिकेची सध्या परिस्थिती अशी आहे की युद्ध करायच्या धमक्या देता येतात, पण प्रत्यक्ष युद्ध चालवता येत नाही. हे एखाद्या महासत्तेसाठी खूप मोठं चॅलेंज आहे आणि अमेरिका त्यातून सध्या जाते. दुसरी गोष्ट, अमेरिकेचे डिफेन्स सेक्रेटरी आहेत पीट हेगसेथ, यांच्याबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांचं भांडण झालंय 2-3 दिवसांपूर्वी आणि ते देखील मीडियामध्ये चव्हाट्यावर मांडलं गेलं. म्हणजे नेमकं चाललंय काय? कारण इराण सारखा एक छोटासा देश अमेरिकेला धमकी देऊ शकतो आणि अमेरिकेच्या विरुद्ध शड्डू ठेकून उभा राहू शकतो. दुसऱ्या बाजूला अमेरिका त्यांचं काहीही वाकडं करू शकलेलं नाही, हे आपण बघितलंय. नेमकं या युद्धात काय काय चाललंय, सध्याची परिस्थिती काय आहे आणि हा अमेरिकेसमोरचा मिसाईल क्रायसिस काय आहे, ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 17 जूनला अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार झाला आणि त्यानंतर 20 दिवसांनी हा करार मोडला देखील गेला. त्यानंतर अमेरिकेने इराणवर आणि इराणनं अमेरिकेचे जे काही एअरबेस वगैरे तिथे आहेत या सगळ्यांच्यावरती हल्ले केले, हे आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर मग इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केला आणि त्यानंतर मग अमेरिका आणि इराणमधले संबंध ताणत गेले आणि आता हे जो काही शांतता करार होता तो पूर्णपणे मोडलाय असं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच जाहीर केले. त्यामुळे शांतता करारामध्ये काही अर्थ नाही. आता मुद्दा असा होता की डोनाल्ड ट्रम्प यांनी 24 जुलैला आणि 1 ऑगस्टला जे मोठा हल्ला करणार असं सांगितलं होतं, तो त्यांनी मागं का घेतला? त्यांनी सांगितलं की कतार, सौदी अरेबिया या राष्ट्रांनी जी काही मध्यस्थी चालवलेली आहे, या मध्यस्थीचा परिणाम झाला आणि सध्या इराण बरोबर चांगली चर्चा चालू आहे. या चर्चेचं काहीतरी फलित होईल म्हणून हे हल्ले आम्ही थांबवतोय. पण प्रत्यक्षामध्ये NBC न्यूज नावाचा एक न्यूज चॅनल आहे, त्यांनी तिथं एक रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं की अमेरिकेकडे अटॅक करण्यासाठी ज्या काही मिसाईल्स लागतात त्या संपत आलेल्या आहेत किंवा त्यांचा पुरेपूर वापर जवळपास झालाय. दुसरी गोष्ट म्हणजे वॉल स्ट्रीट जर्नल त्यांनी देखील अशाच प्रकारच्या बातम्या दिल्या की अमेरिकेकडे असणारा जो काही मिसाईल्सचा जखीरा म्हणतो तो सगळा ते जपून जपून वापरतायत. म्हणजे त्यांच्याकडे इतकं शिल्लकच राहिलं नाही की ते सहजपणे वापरतील आणि रोजच्या रोज युद्ध करतील आपल्या मर्जीप्रमाणे. ते आता सध्या फक्त एवढंच युद्ध करू शकतात की जेव्हा इराण त्यांच्यावर हल्ला करेल त्याला प्रतिहल्ला म्हणून ते उत्तर देऊ शकतात. प्रत्यक्षात रोज उठून युद्ध करण्या इतकं त्यांची परिस्थिती राहिली नाही. जसं यावर्षी युद्ध चालू झाल्यानंतर मार्च महिन्यात, एप्रिल महिन्यात अमेरिका रोजच्या रोज लढू शकत होती, पण आता अमेरिकेकडे रोजच्या रोज लढण्या इतपत क्षमता नाही, हे या दोन्ही वृत्तपत्रांनी सांगितलं. आणि त्यानंतर मग न्यूयॉर्क टाइम्स, ॲक्सिओस, CNN या सगळ्यांनी सांगितलं की थार्ड जे इंटरसेप्टर आहेत, जे उंच हवेमध्ये जाऊन शत्रूचे जे मिसाईल्स आहेत त्याला पाडतात, त्याच्यावरती हल्ला करतात, त्याच्याबरोबर पॅट्रियट आहेत, हे पॅट्रियट मिसाईल्स देखील उंच हवेमध्ये शत्रूच्या मिसाईल्सवरती मारा करतात. या दोन्हीचा वापर अमेरिकेनं जवळजवळ 80% केलाय. म्हणजे जे काही होतं त्यांच्याकडं ते संपत आलेलं आहे. याच्या अगोदर त्यांनी मागच्या काही वर्षांमध्ये हे सगळं बनवणं गरजेचं वाटलं नव्हतं, कारण अमेरिकेला एक माहिती होतं धमकी देऊन काम होतंय. प्रत्यक्ष अमेरिका कुठल्याही युद्धामध्ये गुंतलेली नव्हती मागच्या 4-5 वर्षामध्ये, त्यामुळे अमेरिकेला याची गरज लागली नाही. आणि आता असं झालंय की त्यांच्याकडे अटॅक MS किंवा PRSM हे जे अटॅक करणारे जे मिसाईल्स आहेत, ह्या सगळ्या मिसाईल्स देखील संपत आलेले आहेत असे रिपोर्ट जवळजवळ अमेरिकेतल्या सगळ्या वृत्तवाहिन्या, सगळे न्यूजपेपर देत आहेत. आणि याच्यावरती डोनाल्ड ट्रम्प चिडलेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत की आमच्याकडे भरपूर सगळं शिल्लक आहे, आम्ही पाहिजे तेव्हा युद्ध करू शकतो आणि कुणाबरोबरही करू शकतो. पण प्रत्यक्षात डोनाल्ड ट्रम्प हे सगळं करू शकत नाहीत. आणि याचा परिणाम म्हणून वॉशिंग्टन पोस्टनं मग 6 ऑगस्टला एक बातमी दिली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सेक्रेटरी ऑफ डिफेन्स पीट हेगसेथ यांच्यामध्ये एक शाब्दिक चकमक उडाली. म्हणजे या दोघांचा वाद झाला. हा वाद होण्याचं कारण काय?
एक तर पीट हेग्सेथ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना हे युद्ध करायला लावलेलं होतं, कारण पीट हेग्सेथ यांचं असं म्हणणं होतं की अमेरिका इराणवर जर हल्ला करायला उतरली युद्धामध्ये तर हे युद्ध सहजपणे संपून जाईल, आणि त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना कन्व्हिन्स केलेलं होतं की तुम्ही काहीही काळजी करू नका, युद्ध सहजपणे संपेल, आपण सहजपणे जिंकू. आणि त्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प फसले. हे त्यांनी स्वतः जरी तोंडानं आजपर्यंत म्हटलेलं नसलं तरी मागच्या 6 महिन्यात आपण बघितलंय की त्यांच्या वागण्या बोलण्यातून हे त्या स्पष्ट दिसतंय की ते फसलेले आहेत. आता त्याच पीट हेग्सेथ यांच्याबरोबर त्यांचं भांडण झालं. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की एवढे सगळे मिसाईल संपत आलेत, आपल्याकडचं ॲम्युनिशन जे काही आहे ते सगळं संपत आलंय, याच्यावरती तुम्ही मला माहिती का दिली नाही? तर पीट हेग्सेथ म्हणाले की हे सगळं माझ्या जे खालचे लोक आहेत त्यांची चूक आहे, त्यांनी दुसऱ्यावर खापर फोडलं आणि आपण त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्षात पीट हेग्सेथ आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये खूप मोठं वितुष्ट सध्या आलेलं आहे. आता व्हाईट हाऊसच्या ज्या सेक्रेटरी आहेत कॅरोलिन लेविट यांनी हे सगळं नाकारले. ते म्हणतात की डोनाल्ड ट्रम्प यांचा त्यांच्या डिफेन्स सेक्रेटरीवरती विश्वास आहे वगैरे वगैरे. पण प्रत्यक्षात त्या दोघांच्यामध्ये जे भांडण झाले हे अनेक अमेरिकेतल्या जे क्रेडिबल न्यूजपेपर्स आहेत त्यांनी रिपोर्ट केलेला आहे. दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये झालेली आहे ती म्हणजे हा क्रायसिसमुळं काही ठिकाणी म्हटलंय की 65% मिसाईल संपलेले आहेत, काही ठिकाणी 70%, काही ठिकाणी 80%, अशी वेगवेगळी आकडेवारी असली तरी मुद्दा हा आहे की अमेरिकेसारखी जी महासत्ता आहे या महासत्तेकडे असणारे मिसाईल्स कसे संपतात आणि याच्यावरती मग महासत्तेतले जे काही पदाधिकारी आहेत ते नेमकं काय करतात हा प्रश्न आहे. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे अमेरिका त्यांचे जे पॅट्रियट्स बनवते ते पॅट्रियट्स बनवायला $4 मिलियन लागतात, आणि तेही $4 मिलियन बनवू लागून काही महिने त्याला लागू शकतात एक तयार करण्यासाठी. त्याच बाजूला जे इराणचे शाहीद ड्रोन्स असतात ते अतिशय सहज बनणारे स्वस्तातले ड्रोन असतात, त्याला $50,000 खर्च येतो. एक ड्रोन सहजपणे येऊन अमेरिकेला डॅमेज करून जाऊ शकतो. अमेरिका किती इंटरसेप्टर बनवणार आहे पॅट्रियटचे, त्यासाठी किती पैसे उडवणार आहे? त्यांचे जे पीट हेग्सेथ आहेत सेक्रेटरी ऑफ डिफेन्स त्यांनी स्वतः सांगितलं की $37.5 बिलियन आतापर्यंत खर्च आलाय म्हणजे अमेरिकेला. पण प्रत्यक्षात हा आकडा त्याच्यापेक्षा जास्त असू शकतो. तो फक्त तिथं समोर त्यांच्या सिनेट किंवा पार्लमेंटला तिथल्या सांगायला हा आकडा त्यांनी काढलेला आहे. प्रत्यक्षात त्यांचा आकडा हा $100 बिलियन पर्यंत असू शकतो असं काही वृत्तसंस्थांनी सांगितलंय. दुसरीकडे इराणवर ज्या वेळेला हल्ले झालेले होते त्यावेळेला इराणनं सांगितलेलं होतं की आम्हाला युद्ध थांबवायचं नाही, आम्ही युद्ध थांबवण्यासाठी प्रस्ताव दिला नाही, आम्हाला शस्त्रसंधी करण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, हे युद्ध आम्ही 10 वर्ष चालवू शकतो असं इराणने त्याही वेळेला सांगितलं होतं. आणि इराणनं त्यांच्या शस्त्रांचं त्यांच्या मिसाईल्सचं प्रदर्शन अधूनमधून ते एक व्हिडिओ जारी करतात आणि त्या व्हिडिओमध्ये दाखवतात की आमच्याकडे किती मिसाईल शिल्लक आहेत. अमेरिकेने अनेक ठिकाणी हल्ले केले पण प्रत्यक्षात इराण म्हणतो की आमच्याकडे अजून हजारो मिसाईल्स आहेत आणि त्या आम्ही युद्ध आणखी 10 वर्ष खेचू शकतो. पण अमेरिका हे युद्ध पुढची 10 वर्ष खेचू शकत नाही. अमेरिकेमध्ये तेवढी ताकद नाही हे देखील इथं दिसलं. दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये दिसली ती म्हणजे इराण हा एक पॉवरफुल राष्ट्र म्हणून पुढे आला. कारण इराण अमेरिकेचे जे काही सहकारी देश आहेत त्या मध्य पूर्वेमध्ये असणारे मग UAE असेल, सौदी अरेबिया, कतार, कुवेत किंवा इतर अनेक देश, बहरीन वगैरे, या सगळ्या देशांना इराण कधीही धमकी देऊ शकतो आणि त्यांना भाजून काढू शकतो. कारण मागच्या काही दिवसापूर्वी आपण बघितलं इराणनं दुबईवर हल्ले केले. इराण कुठल्याही देशावरती कधीही आपल्या मर्जीने हल्ला करू शकतो आणि त्यांचा मित्र असलेला अमेरिका जो जागतिक महासत्ता म्हणतो तो यातल्या कुठल्याही देशाला वाचवू शकत नाही. अमेरिकेसमोर आणखी एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे तैवानचा. तैवानवरती जर चीननं हल्ला केला आणि अमेरिकेकडे जर मिसाईल संपले असतील तर तैवानची अमेरिका कशी मदत करणार हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे अमेरिकेच्या मित्रांनी अमेरिकेवर विश्वास ठेवावा आणि आपल्या शत्रूला सामोरं जावं अशी परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे सौदी अरेबियाला देखील पाकिस्तानची गरज पडली. अशीच गोष्ट आणखी एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे युक्रेनचा. युक्रेनला अमेरिका शस्त्रपुरवठा करते आहे पण अमेरिकेकडे स्वतःकडे शस्त्र नसतील तर युक्रेनला काय देणार? त्यामुळं अमेरिकेचं जे महासत्ता पद आहे ते धोक्यात येत चाललंय. इराणनं अमेरिकेला कम्प्लिटली एक्सपोज केलंय. 6 महिने युद्धाला झालेले नाहीत. फक्त युद्ध प्रत्यक्ष सुरुवातीचे 40 दिवस झालेलं होतं, पहिली शस्त्रसंधी झाली तोपर्यंत. या 40 दिवसांच्या काळातच अमेरिका गुडघ्यावर बसलेली आपल्याला दिसली. कधी कसं करून हे युद्ध थांबवता येईल यासाठी प्रयत्न करताना दिसली. डोनाल्ड ट्रम्प तोंडानं सांगत होते की इराणचे लोक म्हणतात कधी एकदा युद्ध संपवतो. प्रत्यक्षात डोनाल्ड ट्रम्प यांनाच हे युद्ध थांबवायचं होतं हे सहजपणे त्यांच्या डेस्परेशन मधून दिसत होतं. त्यामुळं इराणनं अमेरिकेला एक्सपोज केलं. अमेरिकेचं महासत्ता पद धोक्यात आहे आणि जगातल्या सगळ्या राष्ट्रांनी याची नोंद घेतली पाहिजे की अमेरिका जे काही दाखवते ते प्रत्यक्षात त्यांच्याकडे तेवढं नाही आहे आणि तेवढी त्यांची ताकद देखील शिल्लक राहिलेली नाही आहे.
या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.